हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण. तर माझ्या 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2. याच्यामध्ये जे प्रथम आणि द्वितीय सत्र आहे याची ही जी तुमची जी प्रात्यक्षिक कार्य नोंदवही असते ती कार्य नोंदवही कशा पद्धतीने सोडवायची, त्याच्यामध्ये उत्तर जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं कशा पद्धतीने द्यायची याच्यासाठीचा हा व्हिडिओ मी आज बनवलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा. तर बघा, तुमची जी प्रयोगवही आपण थोडक्यात म्हणूयात त्या प्रयोगवहीचा ही आहे अनुक्रमणिका. तर याच्यामध्ये जवळजवळ बघा या ठिकाणी 12 प्रयोग दिसत आहेत. तर हे प्रयोग कशा पद्धतीने आहेत, त्याची उत्तरं काय काय आहेत हे आपण सगळं अगदी व्यवस्थित डिटेल्समध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर तुम्ही चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केले नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 याची सुद्धा जी प्रयोगवही आहे याच्यावरचा सुद्धा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता. तर यामधील प्रात्यक्षिक क्रमांक 1 आहे, म्हणजेच प्रयोग 1 आहे आणि याचा उद्देश वाचून घेणार आहोत आपण. गुणसूत्री विभाजन व अर्ध गुणसूत्री विभाजन याचा अभ्यास करणे. तर विद्यार्थ्यांनो, या पाठावरचा जो व्हिडिओ मी बनवलेला आहे हा अगदी मस्त आणि तुमच्या पटकन सगळ्या कन्सेप्ट लक्षात राहतील अशा प्रकारचा हा मी धडा शिकवलेला आहे. तुम्ही बघितला नसेल तर तो पटकन बघून घ्यायचा आहे. ठीक आहे, चला तर उद्देश आपण वाचून घेतलेला आहे. साहित्य कृती हे सगळं या ठिकाणी दिलेलं आहे. आता बघूयात आकृती. तर आकृतीमध्ये बघा, गुणसूत्री विभाजनातील पायऱ्यांच्या ह्या ज्या अवस्था आहेत या अवस्था दिलेल्या आहेत. तर एक द्विगुणित पेशी याच्यामध्ये 46 गुणसूत्र असतात. तर त्या अवस्था कोणत्या कोणत्या आहेत? पूर्वावस्था, त्यानंतर या ठिकाणी गुणद्रव्य, तर इथे सुद्धा तुम्ही मध्यावस्था असं नाव द्यायचं आहे. त्यानंतर इथे आहे पश्चावस्था आणि शेवटची जी अवस्था आहे तिला आपण अंत्यावस्था असं म्हणतो. तर या एक द्विगुणित पेशीचे नंतर 2 द्विगुणित पेशीमध्ये रूपांतर होते. त्यानंतर पुढचं आहे अर्धगुणसूत्री विभाजनातील पायऱ्या. तर ही डायग्राम जी आहे ही तुमच्या ऑलरेडी ओळखीची आहे. आता या ठिकाणी फक्त आपण नावं भरणार आहोत. इथे असते ही मध्यावस्था, इथे आहे पश्चावस्था आणि या ठिकाणी तुम्ही नाव द्यायचं आहे अंत्यावस्था. आता निरीक्षणामध्ये बघा, गुणसूत्री विभाजन आणि अर्धगुणसूत्री विभाजन या प्रक्रियांमधील महत्वाचे फरक. तर तुम्ही वरच्या 2 डायग्राम अगदी व्यवस्थित बघितल्या असेल तर याचं उत्तर आता पटकन लिहिता येणार आहे. ठीक आहे, तर हा जो भाग आहे इकडचा हा भाग असणार आहे गुणसूत्री विभाजन, तर इकडे आपण अर्धगुणसूत्री विभाजन. तर बघा फरक कसा दिलेला आहे. पहिला एका टप्प्यात पूर्ण होते, म्हणजे हे जे विभाजन आहे हे एका टप्प्यात पूर्ण होते आणि अर्धगुणसूत्री विभाजन 2 टप्प्यात पूर्ण होते. आणि आता दुसरा पॉइंट बघा, प्रत्येक गुणसूत्रापासून 2 अर्धगुणसूत्र वेगळी होतात आणि इथे सजातीय गुणसूत्रे 2 संचामध्ये विभागली जातात. तिसरा पॉइंट, जनुकीय विचरण होत नाही. आता जनुकीय विचरण हा पॉइंट सुद्धा अगदी व्यवस्थित या व्हिडिओचा किंवा चॅप्टरचा जो व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामध्ये मी सांगितलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये जनुकीय विचरण होते. आणि 4th पॉइंट काय दिलेला आहे, एका पेशीपासून 2 द्विगुणित पेशी निर्माण होतात. तर याच्यामध्ये एका पेशीपासून 4 एकगुणित पेशी तयार होतात. तर हा आपण फरक लिहिला. पुढे बघा, गुणसूत्री विभाजनामुळे पेशीतील गुणसूत्रांची संख्या तेवढीच राहते, म्हणजेच हे विभाजन या ठिकाणी कायिक पेशीत घडते. आणि नेक्स्ट पुढचं दुसरं आहे, अर्धगुणसूत्री विभाजनामुळे पेशीतील गुणसूत्रांची संख्या निम्मी म्हणजेच अर्धी होते. त्यामुळे हे विभाजन कसं आहे, जनन पेशीमध्ये घडते. चला तर यावरचे आता बहुपर्यायी प्रश्न आपण बघणार आहोत. पहिलं बघा, द्विगुणित पेशी म्हणजेच ब ऑप्शन जो आहे 2n. त्यानंतर दुसरं, सूत्री विभाजनाच्या या अवस्थेत जन्य गुणसूत्रे केळीच्या घडासारखी दिसतात. तर हा धडा शिकवताना अगदी व्यवस्थित दाखवलेला आहे डायग्राम थ्रू. तर याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क, पश्चावस्था या अवस्थेमध्ये जे जन्य गुणसूत्र आहेत हे अगदी केळीच्या घडासारखे दिसतात. तिसरा, मध्यावस्थेत गुणसूत्रांमध्ये पुढील बदल होत असताना आढळतो.
तर ब पर्याय आहे विषुववृत्तीय प्रतलाला समांतर राहतात. तर हे सुद्धा अगदी व्यवस्थित आपण घेतलेलं आहे. फोर्थ क्वेश्चन. एका पेशीपासून 128 पेशी निर्माण होण्यासाठी किती वेळा सूत्री विभाजन व्हावे लागेल? तर थोडासा इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा आणि याचा पर्याय आहे 14. 5. समजा तुमच्या वर्गात कांद्याच्या मुळांचा नमुना देऊन तुम्हाला पेशी विभाजनाच्या टप्प्याचे निरीक्षण करायला सांगितले. या निरीक्षणात जर कांद्याच्या पेशीतील गुणसूत्रे मोजायची असल्यास तुम्ही कोणत्या टप्प्याचे निरीक्षण कराल? तर त्याची आकृती इथे दिलेली आहे आणि पर्याय दिलेले आहेत. तर यातला हा जो पर्याय क आहे, पश्चावस्था, या टप्प्यामध्ये निरीक्षण करू. तर यावरचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न पहिला. मानवी शुक्रपेशी व अंडपेशी तयार होताना अर्धगुणसूत्री विभाजन झाले नसते तर काय झाले असते? बघा उत्तर. मानवी शुक्रपेशी व अंडपेशी तयार झाल्या नसत्या आणि युग्मक निर्मिती, फलन हे सुद्धा झाले नसते. तर युग्मक निर्मिती, फलन हे पुढच्या चॅप्टरमध्ये आपण अगदी व्यवस्थित बघितलेलं आहे. पण जर यांचे विभाजन झाले नसते तर युग्मक निर्मिती आणि फलन झाले नसते. आणि आता आपण बघणार आहोत प्रात्यक्षिक क्रमांक 2, दुसरा प्रयोग आहे. तर याचा उद्देश काय आहे बघा. अमिबामधील द्विविभाजन आणि हायड्रातील मुकुलायन यांचा तयार काचपट्ट्यांच्या सहाय्याने अभ्यास करणे. आपण फक्त वाचलं होतं की अमिबामध्ये द्विविभाजन कसं होतं, हायड्रामध्ये मुकुलायन कसं होतं. तर हे प्रत्यक्ष काचपट्ट्याच्या सहाय्याने अभ्यास करून कसं होतं हे बघायचं आहे. तर त्यासाठीचं साहित्य आणि ही आकृती दिलेली आहे. तर जी काही कृती दिलेली आहे ही कृती व्यवस्थित वाचून घ्यायची आहे. निरीक्षण मत सुद्धा दिलेलं आहे ते वाचून घ्या. आणि आता आपण बघूयात निष्कर्ष किंवा अनुमान याच्यावरून काय काढलेला आहे. तर पहिला बघा, अमिबा आणि हायड्रामध्ये बहुविभाजन आणि मुकुलायन पद्धतीने प्रजनन घडून येते. ते आपण तुम्ही करून बघितलं असेल तर तुमच्या ते लक्षात येणार आहे. त्याच्यामध्ये बहुविभाजन आणि मुकुलायन या पद्धतीचे प्रजनन घडून येते. आणि आता यावरचे बहुपर्यायी प्रश्न. पहिला बघा, हायड्राचा मुकुल पाहण्यासाठी राजूने प्रथम सूक्ष्मदर्शिकेच्या कमी शक्तीच्या पदार्थिक भिंगाने निरीक्षण केले, परंतु नंतर त्याने जास्त शक्तीच्या पदार्थिक भिंगाचा वापर पाहण्यासाठी केला. तर याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत आणि अपर्याय जो आहे लहान जागेतील सूक्ष्म भाग पाहण्यासाठी केला. तर पर्याय अ जो आहे हा बरोबर आहे. चला विद्यार्थ्यांनो, यातला दुसरा, खालीलपैकी कोणती अलैंगिक प्रजननाची पद्धत आहे? त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत आणि यातला ब ऑप्शन हा जो आहे मुकुलायन ही अलैंगिक प्रजननाची पद्धत आहे. तिसरं, पाण्याच्या थेंबातील अमिबा आणि पॅरामिशियम पाहण्यासाठी तो काचपट्टीवर घेऊन सूक्ष्मदर्शिकाखाली निरीक्षण केले असता दोन्ही सजीव सुस्पष्ट दिसले तर त्या ठिकाणी वापरलेला अभिरंजक, मग ऑप्शन दिलेले आहेत. त्यातला ब ऑप्शन जो आहे हा अभिरंजक आहे आयोडीन. फोर्थ बघा, या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. तर यातला मुकुलायन हा हायड्रातील प्रजननाचा प्रकार आहे, जे की आपण वरती बघितलं आहे मुकुलायन. पाचवा, अमिबाची तयार काचपट्टी सूक्ष्मदर्शिकेखाली पाहताना रमेशला त्याचे केंद्रक लंबगोल झालेले आढळले. हे केंद्रक काय दाखवते? तर या ठिकाणी द्विविभाजन दाखवते. आता यावरचे प्रश्न बघूयात. पहिला प्रश्न बघा विद्यार्थ्यांनो, वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजननाच्या पद्धती कोणकोणत्या आहेत? प्रत्येकाचे एक उदाहरण लिहा. तर खूप महत्वाचा प्रश्न आहे. वनस्पतीमधील अलैंगिक प्रजननाच्या पद्धती. पहिला आहे खंडीभवन, उदाहरणार्थ स्पायरोगायरा. दुसरा आहे पुनर्जनन, त्यामध्ये येतं प्लॅनेरिया. त्यानंतर आहे मुकुलायन, त्याचं उदाहरण आहे हायड्रा. शाकीय प्रजनन मध्ये रताळे, बटाटे हे त्याचं उदाहरण आहे. आणि पाचवा आहे बीजाणू निर्मिती, उदाहरणात आहे पावाचा तुकडा. पावावरती जी काही बुरशी आल्यासारखी दिसते हे उदाहरण आहे बीजाणू निर्मितीचं. ठीक आहे. तर हे सगळे पॉइंट्स अगदी डिटेलमध्ये आपण हा चॅप्टर शिकताना बघितलेलं आहे. सेकंड प्रश्न,
पेशीद्रव्य दोन नव्या पेशीमध्ये विभाजित होण्याची प्रक्रिया कोणती? ओके, तर प्रश्न सोपा आहे. पेशीद्रव्य दोन नव्या पेशींमध्ये विभाजित होते, या प्रक्रियेला साधे द्विविभाजन असे म्हणतात. इथे मी हायलाइट करते, साधे द्विविभाजन म्हणतात. तिसरा प्रश्न, प्रतिकूल परिस्थितीमध्ये तग धरण्यासाठी अमिबामध्ये काय बदल होतात? ठीक आहे, चला उत्तर बघूयात. ज्यावेळी अपुरे अन्न किंवा इतर प्रकारची प्रतिकूल परिस्थिती तयार होते, त्यावेळेला अमिबा छद्मपाद तयार करत नाही, किंवा त्याला छद्मपाद असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता, आणि हालचाल थांबवतो. तो गोलाकार होतो आणि पेशी पटलाभोवती कठीण आणि संरक्षण कवच तयार करतो. तर हे बदल या अमिबामध्ये होतात. चौथा पॉइंट आहे, हायड्राच्या मुकुलाचे पोषण कसे होते? तर हे सुद्धा आपण बघितलेलं आहे, तरी पण या ठिकाणी मी तुम्हाला उत्तर देते. हायड्राच्या मुकुलाचे पोषण जनक हायड्राद्वारे होते. ज्या वेळेला छोट्या हायड्राची वाढ त्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी होते, त्यावेळेला तो जनक हायड्रापासून वेगळा होतो आणि नवजात हायड्रा म्हणून एक निरावलंबी जीवन तो जगू लागतो. या ठिकाणी हे निरावलंबी असा आहे, म्हणजे त्याचा तो वेगळा होतो. आता बघणार आहोत आपण प्रयोग तिसरा, प्रात्यक्षिक क्रमांक 3. याचा उद्देश काय आहे? जास्वंदीच्या फुलातील प्रजननांचा अभ्यास करणे. तर यासाठीचे साहित्य ही आकृती आहे. आकृतीमध्ये आपल्याला नावं भरण्यास सांगितलेली आहेत. तर इथे हे जे आहे याला आपण कुक्षी असं म्हणतो. हे जे असतं याला आपण कुक्षी वृंत म्हणतो. हा जो खालचा भाग असतो इथला याला अंडाशय असं म्हणतो. त्यानंतर हे आहे दलपुंज, आणि हे आतल्या बाजूला जे हिरवट कलरचं असतं याला निदलपुंज असं म्हणतो. तर ही नावं तुम्ही लिहून घ्यायची आहेत. तर ही त्याच्यासाठीची कृती आणि निरीक्षण काय असणार आहे बघा. तर मंडलांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. घटकांची संख्या, स्वरूप आणि कार्य. तर हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. ठीक आहे, बघा. निदलपुंज, तर घटकांची संख्या किती असतात? 5 असतात. स्वरूप, त्याचा कलर कसला असतो? हिरवा असतो. आणि याचं कार्य काय असतं? तर मंडलाचे संरक्षण करणे. आतल्या बाजूचं जे काही आहे याला प्रोटेक्शन देण्याचं काम निदलपुंज करत असतात. त्यानंतर दलपुंज, तर दलपुंजांची संख्या सुद्धा 5 असते. तर त्याचा आतला कलर कसला असतो? लाल रंगाचा असतो. तर ते सुद्धा काय करतं? मंडलाचे संरक्षण करण्याचं काम करतो. तर हे दोघं जण महत्वाचे आहे जे की प्रोटेक्शन देतात. आता यामध्ये पुमंग, तर पुमंगामध्ये असंख्य असे पुकेसर असतात. तर त्याचे स्वरूप आहे परागकोश. या परागकोश मध्ये हे पुकेसर असतात आणि त्याचं काय काम असतं? तर परागकण तयार करणे. जायांग, जायांग मध्ये हे 2 असतात. याच्या स्वरूप आहे कुक्षीवृंत आणि त्याच्यामध्ये भ्रूणकोश तयार करणे. तर हे अगदी व्यवस्थित आपण सगळं डिटेलमध्ये चॅप्टर शिकताना बघितलेलं आहे. आता याचा निष्कर्ष आणि अनुमान काय बघा. फुलामधील पुमंग हे पुल्लिंगी दल, तर जायांग हे स्त्रीलिंगी दल आहे. बरोबर, हे माहितच आहे तुम्हाला. त्यानंतर सेकंड, परागकणातील युग्मक व बीजांडातील अंडपेशी या एकगुणी म्हणजेच हॅप्लॉइड पेशीच्या संयोगाने द्विगुणी म्हणजेच डिप्लॉइड युग्मनस तयार होतो आणि अशा प्रकारे बीज निर्मिती आणि फळ तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. आणि तिसरा पॉइंट आहे, फूल हे वनस्पतीचे प्रजननाचे अंग आहे. तर फुलापासूनच वनस्पतीच्या प्रजननास सुरुवात होते. ओके, तर यावरचे आता हे मल्टिपल क्वेश्चन्स. पहिला, फुलामध्ये ही आवश्यक मंडले आहेत. तर आवश्यक मंडल कोणती कोणती आहेत? पुमंग आणि जायांग. त्याच्यानंतर हे फूल एकलिंगी नाही, तर याच्यामध्ये गुलमोहर हे उत्तर बरोबर आहे. तिसरं, पुयुग्मक व अंडपेशी संयोग पावण्याच्या क्रियेला फलन म्हणतात. चौथा आहे, दुसरे पुयुग्मक 2 ध्रुवीय केंद्रकाशी संयोग पावून भ्रूणकोश तयार करते. तर ही प्रोसेस आपण व्यवस्थित बघितलेली आहे. त्यानंतर फलनानंतर पहिला
ते जे अंडाशय आहे, अंडाशयाचे रूपांतर बीजात व बीजांडाचे रूपांतर फळात होते. चला आता प्रश्न पहिला, ज्या वनस्पतींच्या बिया रुजत नाहीत त्यांच्या पुढील पिढ्या कशा निर्माण होतात? तर उत्तर बघा, प्रश्न कसा आहे, इंटरेस्टिंग आहे. ज्या वनस्पतींच्या बिया रुजत नाहीत त्यांच्या अजैविक घटक म्हणजेच वारा, पाणी किंवा जैविक घटक कोणते आहेत, कीटक, पक्षी आणि इतर प्राणी पक्षी यांमार्फत पुढील पिढ्या निर्माण होतात. दुसरा प्रश्न, वनस्पतीमध्ये शाकीय प्रजननाच्या कृत्रिम पद्धती कोणकोणत्या आहेत? तर शाकीय प्रजननाच्या कृत्रिम पद्धती, पहिलं पानांच्या कडांवर असलेल्या मुकुलाच्या सहाय्याने, त्यानंतर पेरावर असलेल्या मुकुलांच्या सहाय्याने म्हणजेच फॉर एक्झाम्पल या ठिकाणी ऊस, त्यानंतर मुळांच्या मदतीने शाकीय प्रजनन केले जाते. आता प्रश्न तिसरा, जास्वंदीच्या फुलामध्ये पुमंग आणि जायांग हे दोन्ही असूनही फळाची निर्मिती का होत नाही? ठीक आहे, चला. पुमंग हे पुल्लिंगी दल आहे, त्याच्या घटक दलांना पुकेसर म्हणतात. आणि जायांग हे स्त्रीलिंगी दल आहे, त्याच्या घटक दलांना स्त्रीकेसर असे म्हणतात. जर एकाच फुलामध्ये पुमंग आणि जायांग ही दोनही मंडले असतील तर अशा फुलाला उभयलिंगी म्हणतात. हे तर माहितीच आहे तुम्हाला. म्हणून जास्वंदीच्या फुलामध्ये पुमंग आणि जायांग असूनही फळाची निर्मिती होत नाही. चौथा, कोणत्याही फुलातील पुमंग व जायांग परिपक्व होण्याचा काळ निरनिराळा का असतो? तर हा सुद्धा प्रश्न विद्यार्थ्यांना इंटरेस्टिंगच आहे. चला उत्तर बघूया त्याचं. कोणत्याही फुलातील पुमंग हे पुकेसर असणे व जायांग हे स्त्रीकेसर असते, म्हणून त्यांचा परिपक्व होण्याचा काळ हा निरनिराळा असतो. प्रत्येक फुलामध्ये पुमंग, पुकेसर, जायांग, स्त्रीकेसर हे काय असतं, वेगवेगळं असतं. त्यामुळे त्याचा जो परिपक्व होण्याचा काळ आहे हा सुद्धा वेगवेगळाच असतो. आता चौथा, प्रात्यक्षिक क्रमांक चौथा, उद्देश काय आहे? मानवी पुनरुत्पादन संस्थांचा अभ्यास करणे. तर हा धडा शिकताना अगदी व्यवस्थित सगळ्या डायग्राम आणि मला वाटते की त्याचे थोडेसे मी ॲनिमेशन सुद्धा त्या माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे, जेणेकरून तुम्हाला हा धडा अगदी व्यवस्थित समजावा यासाठी. चला तर याचं साहित्य तुम्ही वाचून घ्या. कृती काय आहे बघा, आकृती ही अशा प्रकारे दिलेली आहे. तर या दोन्ही आकृती तुमच्या ओळखीच्याच आहेत, पुस्तकातीलच आहेत. आता याच्यामध्ये निरीक्षण बघायचं आहे. पुरुष प्रजनन संस्थेतील अवयवांची नावं. तर याच्यामध्ये वृषणाचं कार्य काय आहे? त्यामध्ये जनन अधिस्तराच्या पेशी अर्धसूत्री पद्धतीने विभाजित होऊन शुक्रपेशी तयार करते. हे वृषणाचं कार्य आहे. ठीक आहे, थोडस या ठिकाणी किचकट झालेलं आहे म्हणूनच वाचून दाखवते. शुक्रपेशी, तर शुक्रपेशीचं काय काम आहे? पुढच्या वाहिनीत ढकलल्या जाऊन फलन करण्यास पक्व बनवतात. तर या ठिकाणी परफेक्ट किंवा पक्व बनवतात. आणि आता स्खलन वाहिनीचं काय? स्त्राव आणि शुक्राणू मिळून रेत म्हणजे जे काही वीर्य आहे हे वीर्य तयार करणे. सर्व स्त्राव जे काही हार्मोन्स आहेत ते सर्व स्त्राव आणि शुक्राणू हे दोन्ही मिळून रेत म्हणजेच वीर्य तयार करते. आणि शिश्न, तर याचं काय? शिश्नाद्वारे वीर्य बाहेर सोडले जाते. ओके, थोडंसं अक्षर समजण्यास किचकट आहे म्हणून व्यवस्थित तुम्हाला वाचून दाखवते. आता स्त्री प्रजनन संस्थेतील अवयवांची नावे. तर स्त्री प्रजनन संस्थेमध्ये असते अंडनलिका. तर अंडपेशीला गर्भाशयाकडे ढकलण्याचे काम ही अंडनलिका करते. अंडाशय अंडपेशी उदरपोकळीमध्ये सोडली जाते. आणि गर्भाशय त्याच्यामध्ये काय असतं? एकमेव अंडपेशी म्हणजे एकमेव अंडपेशीचे फलन करण्याचे कार्य हे गर्भाशय करते. आणि योनी, तर योनी मार्गातून जे काही वीर्य येणार आहेत हे वीर्य आतमध्ये ढकलण्याचे काम योनी मार्गातून केले जाते.
तर निष्कर्षामध्ये पहिला पॉइंट बघा, पुरुष प्रजनन संस्थेमध्ये या ठिकाणी शुक्राणू असा आहे. चला लिहितीये मीच. शुक्राणू हे एकगुणित युग्मनज तयार होतात. त्यानंतर सेकंड, स्त्री प्रजनन संस्थेतील अंडाशय आणि अंडपेशी. तर इथं असणार आहे अंडाशय आणि अंडपेशी. अंडपेशी हे एकगुणित युग्मनज तयार होतात. तर तिसरा आहे या ठिकाणी शुक्राणू आणि अंडपेशी. चला लिहूयात, शुक्राणू व अंडपेशी यांच्या संयोगाने द्विगुणित युग्मक बनतो व त्यापासून काही काळाने मानवी भ्रूण बनतो. आता त्यामधले बहुपर्यायी प्रश्न. प्रश्न पहिला, तर याच्यामध्ये आहे वृषण हे शुक्रपेशींची निर्मिती होते. त्यानंतर दुसरा, एका शुक्राणूची लांबी ही 60 मायक्रोमीटर असते. तिसरा बघा, स्त्री भ्रूणाच्या जन्मावेळी त्याच्या अंडाशयामध्ये 2 ते 4 दशलक्ष इतक्या अंडपेशी असतात. आणि चौथा, मासिक पाळीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे. तर यातला चौथं जे आहे, मासिक चक्र सामान्यतः वयाच्या 12व्या वर्षापासून सुरू होते. आणि हे पाचवा आहे, कुटुंब नियोजनासाठी पुढीलपैकी उपाय केले जातात. तर हे सगळे उपाय केले जातात, त्यामुळे वरीलपैकी सर्व हा ऑप्शन बरोबर आहे. यावरचे प्रश्न. पहिला, मानवी भ्रूणामध्ये आई वडील दोघांचेही गुणवैशिष्ट्य संक्रमित कशी होतात. उत्तर बघा, एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांच्या द्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होतात आणि अंडनलिकेमध्ये फलनानंतर तयार झालेल्या युग्मनजाचे अनेक वेळेला सूत्री विभाजन होते व त्यापासून भ्रूण तयार होते. ते भ्रूण जसजसे वाढत जाते तसे गुणवैशिष्ट्ये संक्रमित होतात. सेकंड क्वेश्चन, द्विलिंगी प्राणी कोणते, उदाहरण द्या. तर त्याच्यामध्ये सॅक्रेग्लॉसस, बॅलेनोग्लॉसस, डेलिओलम आणि हर्डमानिया. तर ही त्याची उदाहरणं आहेत. तिसरा आहे, मानवी पुरुष प्रजनन संस्थेला मूत्रजनन संस्था असे का म्हणतात. आणि याचे उत्तर, शुक्राशयाचा स्त्राव स्खलन ग्रंथीमध्ये स्रवला जातो. तर पुरस्थ ग्रंथी आणि काउपर्स ग्रंथी यांचा स्त्राव हा मूत्रजनन वाहिनीमध्ये स्रवतो. म्हणून मानवी पुरुष प्रजनन संस्थेला मूत्रजनन संस्था असे सुद्धा म्हणतात. हा सुद्धा प्रश्न तसा बघायला गेलं तर महत्वाचाच आहे. आता पाचवा, प्रात्यक्षिक क्रमांक 5. उद्देश काय आहे याच्यामधला, परिसरातील परिसंस्थांचा तुलनात्मक अभ्यास करणे. तर जो आपला चौथा धडा आहे हा याच्यावरती आधारित आहे. तर साहित्य कृती सगळं दिलेलं आहे. आता निरीक्षण बघूयात. निवडलेल्या परिसंस्थेचे नाव. तर कुठली परिसंस्था निवडलेली आहे, गवत, किडे, बेडूक, साप आणि गरुड. तर जैविक घटकांची यादी, याच्यामधले गवत, बेडूक, किडे, साप, गरुड ही सगळी त्याची जैविक घटक त्यामधील. तर अजैविक घटक म्हणजे त्यातलं कोणतं असणार आहे, जमीन. ठीक आहे. आता दुसरी परिसंस्था आहे तलाव, मासे आणि त्यामध्ये बदक. तर याच्यामधले जैविक घटक आहेत मासे, बदक. तर अजैविक घटक आहे तलाव. पुन्हा एक संस्था निवडली आहे, त्याच्यामध्ये पाऊस, आंबा, कैऱ्या, माणूस. तर जैविक घटक आंबा, कैऱ्या, माणूस. अजैविक घटक आहे पाऊस. चला, तर लास्टची आपली परिसंस्था काय आहे, माती, भात शेती, नागतोडा, बेडूक, साप आणि गरुड. तर हे पुस्तकातलंच आहे. तर याच्यामध्ये जैविक घटक आहेत हे आहे भात शेती. तर वनस्पती आहे ना, त्यामुळे ती जैविक मध्ये आलं. नागतोडा, बेडूक, साप आणि गरुड. तर अजैविक मध्ये आलं माती. तर इतर महत्वाच्या नोंदी, आपल्या सभोवती असलेल्या भौतिक, रासायनिक व जैविक घटकांनी मिळून पर्यावरण बनते. थोडक्यात पर्यावरण म्हणजे सभोवतालची परिस्थिती. आता याचे निष्कर्ष. परिसंस्थेत अनेक सजीव, निर्जीव, नैसर्गिक व मानव निर्मित घटकांचा समावेश होतो. पर्यावरणाचे मुख्यतः 2 प्रकार पडतात. एक म्हणजे नैसर्गिक
किंवा प्राकृतिक पर्यावरण आणि दुसरा प्रकार म्हणजे मानवनिर्मित पर्यावरण. आता आलेले आहेत बहुपर्यायी प्रश्न. पहिला बघा, फुलपाखरू हे द्वितीयक भक्षक आहे, या भक्षक प्रकारात ते मोडते. त्यानंतर दुसरं, खालीलपैकी या ठिकाणी अळी असं आहे, खालीलपैकी अळी हे मिश्रहारी उदाहरण आहे. त्यानंतर तिसरं, अन्न जाळ्यांमध्ये प्राथमिक भक्षकाचा समावेश होय. चौथं, स्वयंपोषी वनस्पती ह्या अन्न साखळीच्या उत्पादक या पातळीवर आहेत. पाचवा प्रश्न, माणूस हा मिश्रहारी प्राणी आहे. आता प्रश्न बघा, तुम्ही अभ्यासलेल्या परिसंस्थेत काही जैविक अजैविक घटक काही वर्षापूर्वी होते पण आता नाहीत असे झाले आहे का, याचा शोध घ्या. तसे झाले असल्यास ते घटक नाहीसे होण्याची कारणे कोणती आहेत? तर त्याची कारणं आपल्याला द्यायची आहेत. परिसंस्थेतील काही जैविक अजैविक घटक नाहीसे झाले आहेत कारण त्यांच्यावर काही रासायनिक व भौतिक घटकांचा परिणाम झालेला आहे, त्यामुळे ते नाहीसे झालेले आहेत. नेक्स्ट, तुम्ही अभ्यासलेल्या परिसंस्थेत तुम्हाला मानवी हस्तक्षेपाची कोणकोणती उदाहरणे आढळली आहेत? त्यांचा परिसंस्थेवर काय परिणाम झालेला दिसून आला? तर मी अभ्यासलेल्या, असं उत्तर लिहायचं बघा, मी अभ्यासलेल्या परिसंस्थेत काही वेळा पिकांचे नुकसान म्हणून परिसंस्थेतील प्राण्यांना मारतात आणि मग ती परिसंस्था ढासळते व प्राणी अस्ताव्यस्त भटकतात किंवा भरकटतात. तिसरा बघा, ही जी आकृती दिलेली आहे ही तुमच्या पुस्तकातलीच आहे. तर खालील आकृतीचा परिसंस्थेची काय संबंध आहे? तर ही एक नैसर्गिक परिसंस्था आहे. यातला एक घटक जरी कमी पडला तरी परिसंस्था म्हणजेच त्या प्राण्याची अन्न साखळी ढासळते. ही आकृती परिसंस्थेशी एक संबंध दर्शवते. चला आता प्रात्यक्षिक क्रमांक 6 बघणार आहोत. उद्देश, गांडूळ, झुरळ या समपृष्ठरज्जू प्राण्यांची वैशिष्ट्य अभ्यासणे. तर 6वा धडा आलेला आहे, प्राण्यांची वैशिष्ट्ये. तर या ठिकाणी सगळी ही तुम्ही नावं व्यवस्थित लिहून घ्या. पंख, डोके, स्पृशा, उदर आणि पाद. त्यानंतर गांडूळाचं हे आहे गुदद्वार, वार असं आहे. त्यानंतर हे प्रमेखला आणि मुख. तर आता डायरेक्ट यावरचे आपण प्रश्न बघणार आहोत. बहुपर्यायी प्रश्न. गांडुळाची नामनिर्देशित नसलेली आकृती दिली असेल तर गांडुळाला विशिष्ट संघात घालण्यासाठी आकृतीत कोणते विशिष्ट वैशिष्ट्य दर्शविले पाहिजे? तर पर्याय ड, गुदद्वार. दुसरं, कोणते समान वैशिष्ट्य असल्यामुळे मधमाशी व झुरळ एकाच संघात आहेत? पर्याय क, युग्मित संधी उपांगे या वैशिष्ट्यामुळे. तिसरं, झुरळामध्ये खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नसते? तर पर्याय ड बघा, संधी उपांगे असलेल्या पायांच्या 3 जोड्या. चौथं, झुरळाच्या हृदयाला किती कप्पे असतात? तर पर्याय अ 2 कप्पे असतात. पाचवं, गांडुळाच्या शरीरावर असलेल्या खंडांची संख्या साधारणतः 140 पेक्षा जास्त इतकी असते. आणि आता यावरचे प्रश्न. वलई म्हणजेच ॲनेलिडा संघातील इतर प्राण्यांची नावे लिहा. ठीक आहे, चला लगेच लिहूयात. गांडूळ, जळू आणि नेरीस. तर ही उदाहरण आपण चॅप्टर मध्ये व्हिडिओ शिकताना सुद्धा व्हिडिओ मध्ये चॅप्टर शिकताना आपण घेतलेली आहेत. दुसरं, वलई संघातील प्राण्यांचे प्रचलनाचे अवयव कोणते आहेत? दृढरोम, परापात किंवा चुसक हे वलई संघातील प्राण्यांचे प्रचलनाचे अवयव आहेत. तिसरं, वलई संघातील प्राण्याचे प्रजनन दृष्ट्या वैशिष्ट्य कोणते आहे? तर हे प्राणी उभयलिंगी किंवा एकलिंगी असतात. आणि चौथं, संधिपाद प्राण्यांच्या शरीरावर कोणत्या प्रकारचे बाह्यावरण आढळते? उत्तर, संधिपाद प्राण्यांच्या शरीरावर कायटीन युक्त पदार्थाचे, या ठिकाणी आहे बघा, कायटीन युक्त पदार्थाचे बाह्यावरण आढळते. आणि आता 7वा
उद्देश मासा, कबूतर या समपृष्ठ रज्जू प्राण्यांचे निरीक्षण करून आकृती काढणे व वैशिष्ट्ये अभ्यासणे. आकृती दिलेली आहे, नावं आपल्याला फक्त द्यायची आहेत त्या आकृत्यांना. हे आहेत कल्लविदरे, तर इथे डोळा, मुख, हे आहेत वक्षपर, हे पार्श्वरेखा, पुच्छपर आणि श्रेणीपर. तर कबुतराचा सुद्धा दिलेला आहे चोच, त्यानंतर डोके, अंगुली खवले, हे आहेत पिसे आणि हे आहेत नखेयुक्त पाय. तर याच्यावरचे सुद्धा आपण डायरेक्ट बहुपर्यायी प्रश्न बघत आहोत. पहिला प्रश्न, मासा हा थंड रक्ताचा प्राणी आहे. दुसरं, कबुतराच्या हृदयाला 2 कप्पे असतात. त्यानंतर तिसरं, कोणत्या समान वैशिष्ट्यामुळे पक्षी व मासा एकाच संघात आहेत? तर ते आहे खवले. पक्ष्यांच्या अंगावर खवले असतात, त्याचप्रमाणे माशांच्या अंगावर सुद्धा खवले असतात. तर चौथं, मासा व कबूतर यांना त्यांच्या पुच्छपराचा उपयोग दोन्ही आहेत बघा. एक तर त्यांचा वेग वाढवण्यासाठी आणि दिशा बदलण्यासाठी सुद्धा होतो. माशामध्ये त्याचा उपयोग दिशा बदलण्यासाठी होतो. त्यानंतर आहे 5वं, पक्ष्यांमध्ये पुढील पायांचे रूपांतर पंखामध्ये झालेले असते. आता प्रश्न पहिला, पाण्यावर तरंगणे व खोल पाण्यात जाणे दोन्ही क्रिया सुलभ होण्यासाठी माशांच्या शरीरात झालेले अनुकूलन स्पष्ट करा. उत्तर, पाण्यावर तरंगणे व खोल पाण्यात जाणे दोन्ही क्रिया सुलभ होण्यासाठी माशांच्या शरीरात युग्मित आणि अयुग्मित पर असतात. विद्यार्थ्यांनो, सेकंड क्वेश्चन बघायचा आहे. एखादा प्राणी हा शीतरक्ती आहे की उष्णरक्ती हे कशावरून ठरते? तर उत्तर, शीतरक्ती प्राणी समुद्रात किंवा गोड्या पाण्यात आढळतात आणि उष्णरक्ती प्राणी ही जमिनीवर आढळतात व ते त्यांच्या शरीराचे तापमान स्थिर राखू शकतात. तिसरा प्रश्न बघा, हवाई अधिवासाशी म्हणजे हवेत, ठीक आहे, हवाई अधिवासाशी आणि अनुकूलित होण्यासाठी पक्ष्यांच्या शरीरात कोणते बदल झालेले असतात? तर हवाई म्हणजे हवेमध्ये मिसळून किंवा त्या वातावरणामध्ये अनुकूलित राहण्यासाठी, हवाई अधिवासाशी अनुकूलित होण्यासाठी कशेरू स्तंभयुक्त प्राणी अंगुली खवल्यांनी आच्छादित असून त्यांना नखे असतात. चला, आता 8वा प्रयोग आलेला आहे. ऍसेटिक ऍसिडच्या म्हणजेच इथेनाइक ऍसिडच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्माचा अभ्यास करणे. तर या ठिकाणी 7वा धडा आलेला आहे तुमचा. तर या ठिकाणी हा तक्ता दिलेला आहे, बघायचा आहे. परीक्षा, त्याच्यानंतर निरीक्षण आणि अनुमान. तर वास, विनेगर सारखा वास असेल तर ऍसेटिक ऍसिडला विनेगर सारखा वास आहे. त्यानंतर प्राण्यातील विद्राव्यता, पाण्यात विद्राव्यता, ऍसेटिक ऍसिड पाण्यात विद्राव्य आहे. लिटमस वरती त्याचा परिणाम, निळा लिटमस, तांबडा लिटमस. तर निळा लिटमस तांबडा होतो, तांबडा लिटमस मध्ये बदल होत नाही आणि ऍसेटिक ऍसिड आम्लारीधर्मी आहे यावरून ठरते. त्यानंतर सोडियम बायकार्बोनेटची अभिक्रिया, बुडबुड्याच्या स्वरूपात रंगहीन आणि गंधहीन वायू बाहेर पडतो. ऍसेटिक ऍसिडची सोडियम कार्बोनेट बरोबर अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साइड वायू मुक्त होतो. त्याचबरोबर दुसरं ब बघा, चुन्याच्या निवळीतून तयार होणारा वायू जाऊ द्या. तर चुन्याची निवळी प्रथम दुधाळ बनते, परंतु जास्त वेळ जाऊ दिल्यास ती रंगहीन बनते. तर त्याचे सुद्धा निरीक्षण हेच आहे. ऍसेटिक ऍसिडला विनेगर सारखा वास आहे, ऍसेटिक ऍसिड पाण्यात विद्राव्य आहे, हे त्याच्यावरून आपण अनुमान लिहितो आहोत. ऍसेटिक ऍसिड आम्लारीधर्मी आहे आणि ऍसेटिक ऍसिडची सोडियम कार्बोनेट बरोबर अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साइड वायू मुक्त होतो. आता याच्यावरचे मल्टिपल क्वेश्चन. पहिला, लोणच्यामध्ये परिरक्षक म्हणून वापरण्यात येणारे विनेगर हे ऍसिटिक आम्लाचे 25 ते 30% जलीय द्रावण असते. त्यानंतर सेकंड, 4 अंश सेल्सिअस तापमानाला ऍसिटिक आम्ल गोठून बर्फासारखे दिसते.
तिसरं आहे ऍसिडिक आम्ल कोणत्या रंगाचे असते तर ते रंगहीन. इथेनाइक आम्लामध्ये अल्डिहाइड हा क्रियात्मक घटक असतो. आणि अ, ब आणि क या 3 परीक्षा नळ्यांमध्ये प्रत्येकी 2 मिली इथेनाइक आम्ल घेतले. त्यामध्ये अनुक्रमे 2 मिली, 4 मिली आणि 8 मिली पाणी मिसळले तर कोणत्या परीक्षा नळीमध्ये नितळ द्रावण मिळेल? तर पर्याय ड सर्व परीक्षा नळ्यांमध्ये. प्रश्न पहिला, फळांचे रस, ऊसाची मळी यांपासून इथेनॉल मिळवण्यासाठी कोणत्या सूक्ष्मजीवांची मदत घेतली जाते? इथेनॉल मिळवण्यासाठी तर फळांचे रस, ऊसाची मळी यांच्यापासून इथेनॉल मिळवण्यासाठी सॅक्रोमायसेस सेरेविसी या सूक्ष्मजीवाची मदत घेतली जाते. आपला 7वा धडा आहे ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची. हा सुद्धा अगदी व्यवस्थित आपण धडा बघितलेला आहे. दुसरा प्रश्न, इथेनॉलचे सूक्ष्मजैविक किण्वन करून कोणते मुख्य उत्पादन मिळवतात? तर त्याचे किण्वन करून अल्कोहोल हे मुख्य उत्पादन मिळवले जाते. विविध कार्बनी पदार्थांचे सूक्ष्मजैविक किण्वन करून मिळवली जाणारी पेय, रसायन यांची उदाहरणे द्या. तर त्याच्यामध्ये मिळवली जाणारी पेय कोणती आहेत? कॉफी आहे, कोको, वाईन आणि सिडार. दैनंदिन वापरातील विविध पदार्थांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म अभ्यासणे गरजेचे का आहे? तर रासायनिक व विविध पदार्थांपासून कुठलाही धोका या ठिकाणी हे खोडलेलेच आहे. विविध पदार्थांपासून कुठलाही धोका निर्माण होऊ नये किंवा कोणतीही हानी होऊ नये म्हणून दैनंदिन वापरातील विविध पदार्थांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म अभ्यासणे गरजेचे आहे. आता आलेला आहे 9वा प्रयोग, औद्योगिक दृष्ट्या उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करणे. तर त्याच्यामध्ये सगळे इथं आता ते जो लागणारे सूक्ष्मजीव तर दिलेलेच आहेत. तर इथं त्यांची आकृती दिलेली आहे कशा प्रकारचे ते सूक्ष्मजीव आहेत. निरीक्षण मध्ये सूक्ष्मजीवाचे नाव लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफिलस. तर हा प्रकार आहे लॅक्टिक आम्ल आणि वैशिष्ट्य आहे मळी व कॉर्नस्टीप लिकर. त्यानंतर ऍस्पेर्जिलस ओरायझी. तर हा आहे सायट्रिक आम्ल, ऊसाची मळी व क्षार. आणि सॅक्रोमायसिस सेरेविसी हे आहे लॅक्टिक आम्ल, नायट्रोजनचा स्रोत आणि जीवनसत्वाचे उत्पादन. आता या ठिकाणी सूक्ष्मजीवांचे औद्योगिक उपयोग. तर या सूक्ष्मजीवांचे उपयोग पुढील प्रमाणे: मोनोसिडियम ग्लुटोमेट उत्पादन, पेय, गोळ्या, चॉकलेट उत्पादन, कॅल्शियम व लोह कमतरता भरून काढणाऱ्या क्षारांचे उत्पादन आणि नायट्रोजन स्त्रोत जीवनसत्वाचे उत्पादन. तर याचे प्रश्न पहिला, पेय, गोळ्या, चॉकलेट उत्पादनात वापरण्यात येणारा सूक्ष्मजीव ऍस्पेर्जिलस नायगर हा ऊसाची मळी पासून बनवतात. त्यानंतर सेकंड, लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकीच्या सूक्ष्मजैविक क्रियेने लॅक्टिक आम्ल हे अमिनो आम्ल मिळते. त्यानंतर तिसरा, खालीलपैकी कोणत्या उद्योगात सूक्ष्मजैविक विकरे वापरली जात नाही? तर ते आहे काच उद्योगामध्ये. फोर्थ, रिफामायसिन हे जे प्रतिजैविक आहे हे क्षयरोगाविरुद्ध लढण्यासाठी प्रभावी ठरते. आणि सिडार, सफरचंदाच्या रसाचे किण्वन करून सिडार हे पेय मिळवतात. चला आता याच्यावरचे प्रश्न बघूयात. तर काही वर्षापूर्वी चीज हा शाकाहारी पदार्थ मानला जात नव्हता. याचे कारण काय? कारण बघा, जनावरांच्या अन्नमार्गातून मिळवलेला रेनेट हा विकर तो त्यांच्या अन्ननलिका मार्गातून मिळवला जात होता आणि तो वापरण्यात येत असे म्हणून काही वर्षापूर्वी चीज हा शाकाहारी पदार्थ मानला जात नव्हता. हे या पाठीमागचं कारण. सेकंड, सूक्ष्मजैविक प्रक्रियेने मिळत असलेला झॅन्थन डिंक म्हणजेच त्याला गम असं म्हटलं जातं, चे उपयोग लिहा. तर पुस्तकामध्ये अगदी व्यवस्थितरित्या याचे उपयोग दिलेले आहेत. तर याची वैशिष्ट्य काय आहेत? गरम आणि थंड पाण्यात विरघळणे, उच्च घनता हे याची वैशिष्ट्य आहेत. यामुळे याचे अनेक उपयोग आहेत. ते म्हणजे रंग बनवणे, खत आहे या ठिकाणी, खत बनवण्यासाठी, तणनाशक बनवण्यासाठी, वस्त्रांचे रंग विविध जे आहेत ते बनवण्यासाठी, टूथपेस्ट बनवण्यासाठी
आणि उच्च प्रतीचा कागद बनवण्यासाठी याचे उपयोग आहेत. तर हा प्रश्न महत्वाचा आहे, परीक्षेमध्ये सुद्धा 2 मार्क्सला हा प्रश्न विचारला जातो. त्यानंतर सूक्ष्मजीवांना आपल्या दैनंदिन जीवनात महत्वाचे स्थान का आहे? कारण यांचा वापर करून आपण वायू, भू किंवा तुम्ही जमीन लिहू शकता आणि जलप्रदूषण यावरती नियंत्रण ठेवता येते. आणि याचे कसं ठेवता येतं, त्याचे काय काय उदाहरणं आहेत हे पुस्तकामध्ये अगदी व्यवस्थित दिलेलं आहे. म्हणून सूक्ष्मजीवांना आपल्या दैनंदिन जीवनात महत्वाचे स्थान आहे. आता आलेला आहे आपला प्रयोग क्रमांक 10. ठीक आहे, 11, 12 दोनच राहिलेले आहेत. तर आता उद्देश काय आहे? अझोला, ॲनाबिना, ॲझेटोबॅक्टर, नोस्टॅक यांची वैशिष्ट्य अभ्यासणे. तर त्यासाठी इथं पहिला दिलेला आहे अझोला. तर अझोल्याचे इथं वर्गीकरण दिलेलं आहे. इथं त्याचे पिक्चर्स दिलेले आहेत, कशा प्रकारचा तो दिसायला असतो तो, त्याची वैशिष्ट्य दिलेली आहेत. त्याचबरोबर ॲनाबिनाचं सुद्धा सेम पिक्चर दिलेला आहे, त्याचे वर्गीकरण दिलेलं आहे, वैशिष्ट्य दिलेलं आहेत. ॲझोटोबॅक्टरचं सुद्धा सेम आहे, अशा प्रकारचा ॲझोटोबॅक्टर असतो. तर त्याचे कशा प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे, त्याचे वैशिष्ट्य काय आहेत हे दिलेलं आहे. हे अगदी व्यवस्थित तुम्ही वाचून घेऊ शकता. आपण आता याच्यावरचे डायरेक्टली प्रश्न बघूयात, बहुपर्यायी प्रश्न. ओके, चला. तर या ठिकाणी पहिलाच पर्याय आहे ॲझेटोबॅक्टरच्या अळीनाशक गुणधर्मामुळे पाण्यातील अळ्या नष्ट करते, हा त्याचा गुणधर्म आहे. सेकंड, नोस्टॅक जीवाणूमध्ये कर्बोदके व स्निग्ध पदार्थ मुबलक प्रमाणात असल्याने अन्न म्हणूनही वापर होतो. आणि तिसरं, भातशेतीला नैसर्गिक खत मिळवून देण्याचे काम ड पर्याय आहे, नोस्टॅक हे जीवाणू करतात. फोर्थ वन, खालीलपैकी कोणते जीवाणू प्रकाश संश्लेषण करू शकतात? आणि याचं पर्याय क्रमांक क आहे, नोस्टॅक. ॲनाबिना हे नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जीवाणू एझोला या वनस्पतीत आढळतात. तर आता हे प्रश्न झाले. आता खालचे प्रश्न, शेती व्यवस्थापनामध्ये सूक्ष्मजीवांची भूमिका महत्वाची का ठरते? तर सूक्ष्मजीव हे मातीतील शिल्लक राहिलेल्या घटकांचे विघटन करून जमीन सुपीक बनवतात. तसेच सूक्ष्मजीव हे पिकांना असणारे विषारी घटक बाजूला करतात, त्यामुळे शेती कसदार होते आणि त्यामुळेच सूक्ष्मजीवांची भूमिका महत्वाची. चला, प्रात्यक्षिक क्रमांक 11, आपला प्रयोग 11वा सुरू आहे. उद्देश आपल्या इमारतीचे किंवा घराचे आपत्ती व्यवस्थापन विषयक सर्वेक्षण करणे. तर त्यासाठी विविध तक्ते दिलेले आहेत. विद्युत परीक्षण तक्ता, तर किती पॉइंट्स आहेत बघा, 10 पॉइंट्स आहेत. कशाचे निरीक्षण करावयाचे आहे ते दिलेलं आहे, तर त्यानुसार तुम्ही होय का नाही हे शेरा द्यायचा आहे. ठीक आहे, तर मी प्रत्येक याच्यानुसार होय नाही असे शेर दिलेले आहेत. तुम्ही तुमच्या परीने सुद्धा निरीक्षण करून या ठिकाणी उत्तर देऊ शकता. तर हा तक्ता वाचून घ्या, व्यवस्थित उत्तर लिहून घ्या. त्यानंतर हा आहे बांधकाम परीक्षण तक्ता. तर याच्यासाठी सुद्धा नाही होय असे उत्तर मी दिलेले आहेत. पुढचा आहे अग्नी प्रतिबंधक व्यवस्थापन परीक्षण तक्ता. तर याच्यामधले सुद्धा प्रश्न वाचून घ्या व्यवस्थित. तुमच्या परीक्षण किंवा तुम्ही निरीक्षण करत असताना याच्यामध्ये तुम्हाला काही आढळत असेल तर ते सुद्धा लिहायचं आहे. ओके, चला आता पुढचे याच्यावरचे प्रश्न बघूयात आपण. राईट, तर आगीच्या प्रसंगी खालीलपैकी कोणती गोष्ट करू नये? तर क पर्याय आहे, लिफ्टचा वापर करावा, हे करू नये असा आहे. तर हा पर्याय चुकून सर्कल झालेला आहे. खालीलपैकी ही आपत्ती मानवनिर्मित आहे. तर ड, विषारी वायू गळती ही आपत्ती मानवनिर्मित आहे. नेक्स्ट, आपत्ती व्यवस्थापन घड्याळात पुढीलपैकी कोणती माहिती मिळत नाही? आपत्तीच्या प्रसंगी कोण कुठे आहे आणि ते बाहेरील लोकांना किंवा मदत करणाऱ्या व्यक्तींना समजते. त्यानंतर चौथं, घरातील गॅस सिलेंडरने पेट घेतल्यास काय करावे? तर क पर्याय आहे, ओल्या चादरीने सिलेंडर झाकून टाकावे. पाचवं,
तुम्ही घरात असताना भूकंपाच्या धक्क्यांची जाणीव झाल्यास काय कराल? तर यातला ड पर्याय बरोबर आहे, वरीलपैकी सर्व. आता यावरचे प्रश्न. आपण राहत असलेल्या इमारतीचे किंवा घराचे तसेच शाळेचे आपत्ती व्यवस्थापन विषयक सर्वेक्षण करणे का आवश्यक आहे? कारण आजचे घरं जे आहेत किंवा इमारती ज्या आहेत हे खूप गर्दीमध्ये असतात. त्या घराला मोकळी जागा नसते. आपत्ती जर उद्भवली तर लवकर बाहेर जाता येत नाही. म्हणून आपण राहत असलेल्या घराचे, शाळेचे आपत्ती व्यवस्थापन सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. आणि सेकंड, तुम्ही अनुभवलेल्या आपत्तीचे थोडक्यात वर्णन लिहा आणि त्यावर कशी उपाययोजना केली ते सुद्धा लिहा. तर या ठिकाणी मी 2006 साली जो मुंबईमध्ये महापूर आला होता त्याविषयीचं दिलेलं आहे. तुम्ही जे आपत्ती अनुभवलेली आहे त्यामध्ये मानवनिर्मित आहे, नैसर्गिक आहे, कुठलीही लिहू शकता. ऍक्सिडेंट्स असेल तर तो सुद्धा लिहू शकता. त्याच्यावरती काय उपाययोजना केली ते सुद्धा लिहू शकता. आणि आता हा आपला लास्टचा प्रयोग. प्रात्यक्षिक क्रमांक 12. श्वसन प्रक्रियेत कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर टाकला जातो हे प्रयोगाने दाखवणे. तर निरीक्षण मध्ये या ठिकाणी वक्रनलिका हा शब्द लिहायचा आहे. तर श्वसन क्रियेमध्ये बाहेर पडलेला कार्बन डायऑक्साईड वक्रनलिकेमध्ये शोषला जातो, त्यामुळे वक्रनलिकेतील पाण्याची पातळी वाढते. नेक्स्ट आहे ते आहे निष्कर्ष. वनस्पतीमधील श्वसन क्रियेमध्ये ऑक्सिजन वायू बाहेर पडतो. श्वसन क्रियेमध्ये बाहेर पडलेला कार्बन डायऑक्साईड वक्रनलिकेमध्ये शोषला जातो, त्यामुळे वक्रनलिकेतील पाण्याची पातळी वाढते. आणि वनस्पतीमधील हा सेकंड पॉइंट, वनस्पतीमधील श्वसन क्रियेमध्ये ऑक्सिजन वायू बाहेर पडतो. चला यावरचे आता हे प्रश्न. वनस्पतीच्या श्वसन क्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो हे दाखविणाऱ्या प्रयोगाचे खालील पायऱ्या योग्य क्रमाने मांडा. तर त्यासाठी हा क पर्याय जो आहे 1, 3, 2, 4 हा पर्याय बरोबर आहे. कुजण्याची क्रिया ही उष्मादायी अभिक्रियेचा प्रकार आहे. त्याच्यानंतर तिसरा बघा, मोहनने चुन्याची निवळी तयार केली आणि पुढील महिन्यामध्ये ती श्वसन क्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड तयार होतो हे दाखवण्यासाठी वापरली. तर यातला ड पर्याय जो आहे हा बरोबर आहे. त्याचा पांढरा अवक्षेप तयार होत नाही आणि चुन्याची निवळी केव्हाही वापरता येते. चौथं, श्वसन क्रियेमध्ये बिया कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतात हे दाखवणाऱ्या प्रयोगाची रचना करण्यापूर्वी त्या बिया, ड पर्याय आहे, बीजांकुरण होईपर्यंत त्या ओलसर ठेवल्या पाहिजेत. पाचवा आहे, बीजांकुरणाच्या वेळी वनस्पतीच्या बिया शोषण करतात हा प्रयोग दाखविताना शंकुपात्रामध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईडची छोटी परीक्षा नळी का ठेवतात? कारण विद्यार्थ्यांनो, कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन शंकुपात्रामध्ये पोकळी निर्माण करायची असते, त्यासाठी ही छोटी परीक्षा नळी ठेवलेली असते. तर पर्याय ब बरोबर आहे. आता सजीवांच्या शरीरामध्ये श्वसनाची प्रक्रिया कशी चालते? तर नाकावाटे आणि तोंडावाटे हवा जी आहे ती मध्ये घेऊन फुफ्फुसात ऑक्सिजन शोषून घेतला जातो आणि पुन्हा नाकावाटे कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जातो. तर ही आहे आपली श्वसनाची प्रक्रिया. जलद गतीने खूप व्यायाम केल्यास आपल्याला थकवा का येतो? कारण जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा शरीरातील रक्ताचा पुरवठा जलद गतीने होतो आणि सर्व अवयव आपली कामे जलद गतीने सुरू ठेवतात आणि याच कारणामुळे व्यायाम केल्यास थकवा येतो. थर्ड वन, किण्वन प्रक्रिया ही श्वसनाच्या कोणत्या प्रकारात होते? या प्रक्रियेचे उपयोग. तर ही जी प्रक्रिया आहे ही उच्च श्वास करताना घडते. या प्रक्रियेमध्ये तोंडामध्ये लाळ निर्मिती होते आणि अन्नाचे विघटन होऊन किण्वन प्रक्रियेद्वारे रक्त निर्मिती होते. तर चला विद्यार्थ्यांनो, आपली ही विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 ची जी नोंद प्रात्यक्षिक कार्य नोंद वही आहे, थोडक्यात प्रयोग वही म्हणूयात आपण, ही आपली सोडवून कंप्लीट झालेली आहे. तर विद्यार्थ्यांनो, आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच
विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 याची जी प्रयोगवही आहे ह्याच्यावरचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तुम्ही तो सुद्धा बघू शकता.